उंट कसं आहे सांग ना, कसं आहे? नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप 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 स्वागत. आजकाल काय होतंय, उशीर होतोय उठायला. मग उशीर झाला की सगळीच कामं राहतात. मग सगळी कामं एकामागे एक पटापट आवरावी लागतात. त्यात आमची मुक्कू, मम्मा हे काय ग, ते काय ग, असं होतंय तसं होतंय, कोण हुशार कोण मूर्ख, हेच चालू असतं. मग तिचं पटकन आवरलं आणि आम्ही थोडंसं फिरायला घेऊन बाहेर जावं असं म्हटलं, तर दिसला उंट. म्हणे उंट की कसं आहे उंटावर सांग ना, बसायचंय. कसं आहे? दोन दोन आहेत म्हणे, दोन दोन. त्यात हे बघा, मी यांच्या दोघींकडे गप्पा मारायला गेले, यांचा धिंगाणा तर कधी संपतच नाही. मग तिथून निघाले तर आमच्या अगोदर यांचं चाललं होतं हळदी कुंकू. पहा कसं व्यवस्थित लावतात. जसे मोठे करतायत ना आजकाल या मुलांना ना, तसंच सेम करायचं असतं. पहा केवढा मोठा टिळा लावला हिने, तर डोळ्यात जाणार नाही का बरं? बरं ते अडवलं ना, ते इतकी रडल ना, सांगायची सोय नाही. संध्याकाळी स्वयंपाक करत होते, म्हटलं यांचा कुणाचा आवाज का येत नाही, त्यासाठी पाहायला गेले. ते बघा कसे चिटकून बसलेत आजीला. त्यांना पाहता पाहता मला वाटलं आता भाकरी जळाली, पण नशीब भाकरी जळाली नाही, नाही तर मग मला परत करावी लागली असती. मस्त आज आम्ही कारल्याची भाजी केली होती पातळ. तुम्ही करता का हो? नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. कारण काहीच लोक कारल्याची पातळ भाजी करतात कारण कडू लागते. श्रीजाच्या आणि तिच्या मम्माच्या असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय.